तर जय महाराष्ट्र मित्रांनो, बघू शकता ब्लॉग. तर मित्रांनो बघू शकता मी आता मनमाड या ठिकाणी. तर मला जायचं आहे मित्रांनो पुण्याला. तर बघू शकता मित्रांनो रात्रीचे 1:53 झालेले आहेत आणि मी आहे मनमाड या ठिकाणी. मला संभाजीनगरहून मी 10 वाजता निघलो होतो आणि ते 12:30ला पोहोचलो मित्रांनो. लगेच 12:30 वाजूनपासून मला एक ट्रेन होते पुणे एक्सप्रेस पुण्याला जाण्यासाठी. पण ती ट्रेन थोडी मिस झाली, ही थोडी ट्रेन उशिरा आली त्यामुळे. तर आता एक ट्रेन आहे मित्रांनो 3 वाजता, त्या ट्रेनने आता मला जायचं आहे पुण्याला. आता ती ट्रेन येणार आहे 3 वाजता. आता मला बघू शकता आता 2 वाजलेले आहेत. आता 1 घंटा मी इथे थांबणार आहे मित्रांनो. त्यानंतर मला जायचं पुण्याला. तिथं जाऊन थोडं काम होतं मित्रांनो, काम करून लगेच मला जायचं आहे उद्या पुन्हा परत यायचं होतं संभाजीनगरला. तर बघू शकता या ठिकाणी. तर फायनली पब्लिक पोहोचल्या बघू शकता पुणे या ठिकाणी. तर आता मला जायचं आहे मित्रांनो दगडूशेठचे दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो इथला क्राऊड. आता जस्ट आलो मित्रांनो, कपडे वगैरे चेंज नाही कुठं. आता मला जायचं आहे सिटी बस त्या ठिकाणी. सिटी बस पकडून जायचं आहे दगडूशेठचं दर्शन. चला मित्रांनो आपण जाऊया. सगळ्यात पहिले मित्रांनो सिटी बसचं 70 रुपयाचं फुल पास काढून घेतो मित्रांनो मी. जर तुम्हाला कुठे जायचं असेल वन डेमध्ये तुम्ही पास काढू शकता. तर सगळ्यात पहिले गेलो मी दगडूशेठ दर्शन करण्यासाठी मित्रांनो. शुक्रवार तर खूप गर्दी होती त्या टायमाला. त्याच्यानंतर मला जायचं होतं फिनॉक्स मॉल या ठिकाणी मित्रांनो. फर्स्ट टाइम त्या ठिकाणी गेलो मी. खूप खतरनाक मॉल होतं त्या ठिकाणचं. त्याच्यानंतर मी जायचं होतं मित्रांनो आगा खान पॅलेस या ठिकाणी. जर तुम्हाला आगा खान पॅलेस माहीत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो. या महात्मा गांधी बापू यांना इथे जेलमध्ये ठेवलं होतं छोडो भारत आंदोलनामध्ये. त्यानंतर मित्रांनो मला जायचं जुडिओमध्ये मी कपडे वगैरे घेतले कारण आपला सस्ता मॉल आहे. त्यानंतर मित्रांनो FC रोडमध्ये थोडं जेवण केलं, भूक लागली होती. त्याच्यानंतर डे 2 मध्ये मित्रांनो मला जायचं होतं सिंहगडला, ते पण माझ्या मोठ्या भावासोबत. तर बघू शकता मित्रांनो मी सिंहगडला जाताना मला खूप चांगला असा खतरनाक व्ह्यू दिसला. त्या मोठे बिल्डिंग, बापरे बाप खतरनाक व्ह्यू. मित्रांनो जर तुम्हाला सिंहगडला जायचं असेल तुम्हाला गाडीच लागते. गाडीशिवाय तिथं काम जमत आहे मित्रांनो, कारण टोकापर्यंत आपल्या गाडी वगैरे जावं लागते. तर बघू शकता माझा भाऊ. त्यानंतर बघू शकता मित्रांनो त्या ठिकाणची एवढी खतरनाक हवा होती काय सांगा तुम्हाला. तिथला काय ॲटमॉस्फिअर स्पॉट असे म्हणतात त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर मित्रांनो मला जायचं होतं घरी. अशा प्रकारे आपला ब्लॉग संपते. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा मित्रांनो. बाय बाय, लव यू पब्लिक.